तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील आणि निसर्गरम्य कोकणातून तुमचं सर्वांचं आपल्या कोकणी मित्राच्या यूट्यूब चॅनलची मला तुमचं स्वागत करतो. तुमचा आता जो सुख समृद्धीने अंदाज जो असेल जेव्हा प्रार्थना करून आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. तर म्हणजे जसं की तुम्हाला माहितीच आहे, आता मंगळवार आहे आज आणि धोपेश्वरामध्ये निशाणकाठी घेऊन आज खेळ येणार आहेत आपल्या इथे आणि त्यांचे आपल्या इथे आले होते, नाश्ता वगैरे करतात, नंतर मग खाली जातात. आता सर्व नाश्त्याची आजची म्हणजे गेल्या वर्षी पण आपण वाटतं मिसळ ठेवली होती, आज पण आपण मिसळ पाव ठेवलेला आहे. तर आता सर्व तयारी चालू आहे आतमध्ये. कोण कोण आहे पूजा आले, त्याच्यानंतर प्रीतिका केले. स्वामीकडनं यायला जमलं नाही कारण सुट्ट्या भेटल्याने कामं होती, पण प्रीतिका की नक्की झालेली आहे. ती रांगोळी वगैरे त्यांनी काढल्या नाही, सर्व शेण सारवलं त्याच्यामुळे रांगोळी वगैरे काढल्या नाही. बाकी सर्व काम तिकडे सुरू आहे. याच्यानंतर विनायक आले, विकास आले, आई आले. तर चला दाखवतो. सुरुवात केलं नाही आता. चला आता धोपेश्वरातले खेळसुद्धा येणार आहेत आपल्या इथे. म्हणजे जी जुन्या काळापासूनची परंपरा चालू झालेली आहे, ती परंपरा ते म्हणजे सर्वांसमोर हे करतात, काय म्हणतात त्याला, सादर करतात. तर चला. तर म्हणजे बघा इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे मिसळीची. इथे शरद काका आहेत आणि इकडे पूजा घेत. आता याच्या अजून काय टाकणार आहे याच्यात? आता देखील पूर्ण ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता ही स्पेशल आपल्या खेळासाठी मटकी मिसळ तयार होणार आहे. मटकी मिसळ. तर म्हणजे आता मटकी मिसळ तयार करते, त्याच्यासाठी आता प्रोसिजर सुरू झालेली आहे. मटकी मिसळ जो ब्रँड आहे, हा आपण नाशिकवरून आणलेला ब्रँड आहे मटकी मिसळचा. वास तर म्हणजे एकदम खतरनाक सुचलेला आहे. सुगंध. हो, सुगंधच. कोकणी भाषेत वास म्हणतात. सुगंध एकदम असा सुटलेला आहे की आताच खावं असं वाटते, पण अजून प्रोसिजर बाकी आहे. काय हो? आता त्याला अजून 5 मिनिटं आम्ही त्याचा करा येण्याची वाट बघणार आणि एकदा त्याचा एकदम करा आला की मग त्याच्यामध्ये ती मटकी आम्ही टाकून परत त्याला मटकीमध्ये मिक्स करणार. बघा मटकी फुगाची घातलं नाही आहे, आता ही त्याच्यामध्ये टाकतील. हे बघा, ही अशी मटकी पूर्ण फुलली पाहिजे पाण्यामध्ये आणि छान असा मोड आलेला आहे त्याला. बघा, ह्याला मटकी मिसळसाठी ही अशी मोड आलेलीच मटकी खूप उत्तम चव देते. बघा ही मिसळमध्ये टाकण्यासाठी बटाट्याची भाजी तयार केलेली आहे. इथे बटाट्याची उत्तम अशी आपण याच्यासाठी जो बटाटा वापरला, इंदोर बटाटा वापरलेला आहे या भाजीसाठी खास करून. की टाकतायत बघा त्याच्यात. आईच्या मार्गदर्शनाखाली सर्व मिसळीचं चालू आहे काम. या आमच्या आंबेवाडीच्या सर्व अन्नपूर्णा आहेत. आता मस्तपैकी याच्यात मटकी टाकतायत. हा, कुठे गेलं त्या? हा, ओके. शिळे पकडायचं काम बंद आहे आता. इथं बघा खेळांमध्ये वयस्कर माणसं पण येतात, त्यांच्यासाठी पान सुपारी वगैरे इथे रेडी करून ठेवलेली आहे. ते आल्याच्या नंतर सर्व त्यांच्या पुढ्यात जाणार आहे, ज्यांना जे जे आवडतं ते सर्व खातील. आता इकडे बी मटकी अजून आणला नाही, ते टाकतायत. आता ह्याला एक शिजवून घेतील चांगलं, त्याच्यानंतर मग पाणी वगैरे टाकणार आहे त्याच्यात. हो ना की? डिश वगैरे आपण करून ठेवले आहेत. मिसळ पावची खेळे आता बाहेर आलेले आहेत, थोड्या वेळातच खाली येतील. सर्व तयारी करून ठेवलेली आहे. आता खेळ खाली येत आहेत आपल्या इथे. शरद काका वगैरे बघा निशाण घेण्यासाठी आलेले आहेत.
ये त्यांना बाहेर घेऊन ये. काकी त्यांना बाहेर घेऊन या दोघांना. विनायक इकडे या लवकर. ते कुत्रा तिकडे नाचतोय बघा तो. तिकडच्या एका साईडने घे ना फोटो. सर्व मंडळी इथं बसलेत बघा. ओय महाराजा निर्माण करतील अडचणी करतील या नामाच्या बळावर जे काय आपले कुठे नवज वगैरे कुठे मागे पुढे बोललेले असतील ते आपण यावेळी मागणी करून घे जय श्री गुरु गोरक्षनाथ अलख निरंजन. आदेश 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 आदेश. आदेश आदेश. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. जय श्री स्वयंभूत पापेश्वर महाराज की जय आई नवला देवी विठला देवी माते की जय.
तर म्हणजे आपण यांना आता मिसळ वगैरे दिलेलं आहे सर्व मंडळींना. यंदा काही जास्त मंडळी नाहीत, थोड्यातच आलेली आहेत.